नमस्कार. वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी बोटनेकची ब्लाऊज डिझाईन. हे बघा 15 इंच उंची घेतलेली आहे. 7 इंचाचं शोल्डर व मुंडाही आपल्याला 7 इंचाचाच घ्यायचा आहे, कारण आपण बोटनेकचा ब्लाऊज बनवणार आहोत. हे बघा अशा प्रकारे इकडनंही आपल्याला एकदा 7 इंच आहे का ते चेक करून घ्यायचं. तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची स्केलच्या मदतीने. हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे. 38 इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे, तर 9.5 इंच छातीचा चौथा व 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. खाली कमरेचा चौथा 7 आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं मार्जिन. कमर आपली 28 इंचाची आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच. पाठीमागचा भाग आहे, त्यामुळे आपण इथे 1.5 इंच मुंडा घेतलेला आहे. खाली आपल्याला आता वरच्या बाजूने अनेकची विड्थ म्हणजेच आपल्याला गळारुंदी घ्यायची 3.5 इंच. इथे ऑलरेडी आपल्याला 4 इंचची लागते, परंतु इथे आपण समोरचा गळा मोठा बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथे 3.5 इंच. त्यानंतर 3 इंचची गळ्याची उंची घेतलेली आहे व तिथे एक आपण बॉक्स बनवून घेतलेला आहे. त्यानंतर खाली आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच. 2 इंच घेऊन तिथेही आपल्याला 3.5 इंच रुंदी व आपला जो काही गळ्याचा माप असेल त्या प्रकारे आपल्याला तिथे खाली मार्किंग करून घ्यायची व बॉक्स बनवून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा व त्यानंतर आपल्याला त्यात जो पाहिजे तो आपल्याला आकार देता येतो. वरून आपल्याला बोटनेकसाठी फक्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे. शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं. हे आपल्याला कंपल्सरी करायचं आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये. आता आपण याची कटिंग करून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथे मी गळ्याला असा आकार देऊन घेतला आहे. इथे आपल्याला याची कटिंग करायची. खूप सुंदर असा बोटनेकचा ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेल्वेटचा ब्लाऊज आहे. खूप छान अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि एकदम फिनिशिंग सहित आपला हा ब्लाऊज तयार झालेला. वरचाही आपण कटिंग गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे. हे बघा हा वेल्वेटचा कपडा, त्यावर मी थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच आपल्याला कटिंग करायची आहे, कारण वेल्वेटच्या ब्लाऊजसाठी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवावं लागतं. बघा गळ्याचा जो मधला भाग निघलेला आहे त्याच्यावरून आपण कॅनव्हास डबल कॅनव्हास केलेला आहे. बंद बाजूने बंद बाजू असे दोन्ही आपण ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला पेनने जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे आपलं मार्किंग तयार झालं. तिथून आपल्याला बाहेरून 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतली व त्याची आता कटिंग करून घ्यायची. मध्ये मी पिन लावून घेतली, कारण आपला गळा आतल्या बाजूने कट करताना सरकत असतो, त्यासाठी आपल्याला इथे पिन लावायची आहे कंपल्सरी. बघा एकदम फिनिशिंग सहित सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप असे नवनवीन सोप्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ पाहायचे आहेत. हे बघा इथे आपण गळ्याला मी इस्त्रीने कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे व सरळ बाजू ब्लाऊजची त्यावर आपण अस्तर ठेवून घेतलं व सर्व बाजूने आपल्याला इथे पिनं लावायची आहे, कारण वेल्वेटचा ब्लाऊज आहे. वेल्वेटचा ब्लाऊज शिवायला थोडासा अवघड जातं, त्यामुळे हे आपल्याला कंपल्सरी व्यवस्थित सेट करून घ्यायचं. त्यानंतरच आपल्याला शिवायला घ्यायचं. नंतर आपल्या खूप काम वाढू शकतं जर थोडंसं तिरकं वगैरे गेलं तर. हे बघा हाताने व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला सर्व म्हणजे कोणताही वेल्वेटचा ब्लाऊज असू द्या, त्या ब्लाऊजला आपल्याला अशा प्रकारेच शिवून घ्यायचं असतं, म्हणजे आपलं काम वाढत नाही. नाहीतर आपल्याला खूप कुठेतरी चुनी वगैरे आली तर नंतर सगळं उसवत बसावं लागतं आपल्याला. त्यामुळे बघा आता आपल्याला आतला जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. आता पिन आपल्याला काढायचा, कारण इथे आपल्याला ते कट करून घ्यायचं व त्यानंतर ते आपल्याला पलटी करायचं आहे. व्हिडिओमध्ये थोडी जरी माहिती तुम्हाला मिळाली असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा, कारण खूप खूप नवीन नवीन आणि एकदम सोप्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओ मी टाकत आहे, तर ते तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी हे बघा, आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं, छोटे छोटे कट देऊन घेतले आपण. आता आपल्याला ते आतमधून घ्यायचं बघा, अशा प्रकारे. बघा, खूप छान अशी आपल्या गळ्याला किती सुंदर फिनिशिंग आली आहे. कॅनव्हास पेपर वापरलेला आहे आणि कपडाही आपला थोडासा जाडसर असल्यामुळे खूप छान अशी गळ्याला आपल्या फिनिशिंग आलेली आहे. वरून आता आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. पूर्ण गळ्यावरती हाताने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हाताने फिनिशिंग देत देत आपल्याला व्यवस्थित. आता आपण कपडा हे बघा, आता आपल्याला अस्तर आणि कपडा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे एकमेकांना. बघा, वरच्या बाजूने आपल्याला अस्तरची बाजू घ्यायची व त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथेही आपल्याला पिन लावून घ्यायचे बघा, अशा प्रकारे. इथे थोडी काळजी घेतली तर आपल्याला ब्लाऊज शिवताना अजिबात बिघडत नाही, म्हणजे इकडं तिकडं चुनी वगैरे येत नाही, खास करून वेलवेट ब्लाऊजसाठी. बघा, आता आपण सर्व बाजूने याला जॉईंट करून घ्यायचं. बघा, तुम्ही पाहू शकता सावकाशपणे मी कसं करत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला शिवायचं असतं. सर्व बाजूने आपण टिप मारून घ्यायची. तुम्ही जर पहिल्यांदा सुरुवातीला ट्राय करणार असाल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. आणि कोणत्याही प्रकारचे बोटनेक ब्लाऊज बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पूर्ण गळ्यावरतीही आपल्याला अशा प्रकारे 5 इंचचं मार्जिन ठेवून टिप देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आता कट करून घ्यायचा. हा एक्स्ट्राचा जो आपण कपडा ठेवला त्यामुळेच आपल्याला शिवायला अवघड जात नाही, तो आपल्याला ठेवायचा. त्यामुळे छान असे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित शिवता येतं आणि वेळही वाचतो, कारण थोडंसं कमी कुठे पडलं तर तिकडे परत प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आणि कटिंग करायची. सुरुवातीला थोडंसं प्रॅक्टिस असेल तर त्यांना जमतं, पण जे सुरुवातीला शिवायला आत्ताच क्लास केला आहे व ब्लाऊज शिवणार आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की एक्स्ट्राचा कपडा घेऊनच आपल्याला कटिंग करायचे. बघा, किती सुंदर असं आपल्या एकदम फिनिशिंग सहित जोडून झालेला आहे. आता आपल्याला याला बघा टक्स मारून घ्यायची. टक्स मारण्यासाठी मधोमध आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे बघा, अशा प्रकारे जर तुम्ही टक्स मारले तर एकदम छान असे आणि दोन्ही एकसारखे व्यवस्थित टक्स येतात. हे बघा, मधोमध फोल्ड करायचं ब्लाऊजला आणि त्यानंतर 4 इंच 4 ते 4.5 आपण देऊ शकतो. अर्धा इंच रुंदी व 4 इंचचा आपला हा टक्स 1.5 इंच रुंदी आपण घेतलेली असते तर तयार होतो. त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे. कमरेची पट्टी जोडण्यासाठी मी 1.5 इंचाची ही पट्टी घेतली. अस्तरचीच आपण कट करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपण वरून जोडून घ्यायचं व दाबटीप देऊन घ्यायची.
खूप छान फिनिशिंग सहित हे अशा प्रकारे जर तुम्ही सर्व ब्लाऊजलाच पट्टी जोडली कमरेची तर ब्लाऊजला फिनिशिंग अतिशय सुंदर येते. हे बघा, आता आपल्याला आतून डबल फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे. इथे डबल टिप देत जे सुरुवातीला असतील त्यांना गरज वाटेल तर ते देऊ शकतात, परंतु थोड्याशा प्रॅक्टिसनंतर इथे डबल टिप द्यायची अजिबात गरज नाही. एकाच टिपमध्ये पण इथे थोडीशी मोठी टिप द्यायची. इथे आपल्याला हात शिलाई करायची असते. बघा, आपली कमरेची बाजू तर फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. आता आपल्याला गळ्याच्या बाजूला तिरकी पट्टी लागणार आहे. त्यासाठी अस्तरचा कपडा घेतला, तिथून आपल्याला गळ्याला एक तिरकी पट्टी लावून घ्यायची व गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण अस्तरच्या कपड्याची तिरकस अशी पट्टी काढून घ्यायची. हे बघा, ह्या प्रकारे जर तिरकी पट्टी तुम्ही काढली तर एकदम म्हणजे कोणत्याही गळ्याला आपण क्रॉसपट्टीच काढायची. त्यामुळे गळ्याला गोट वगैरे द्यायचा असेल, फोल्ड करायचं असेल तरी व्यवस्थित आपले क्रॉसपट्टीमध्ये तो होऊन जातो. कोणताही आकार असेल तरी तो ॲडजस्ट होतो क्रॉसपट्टीमध्ये. सरळ काढली तर तो होत नाही ॲडजस्ट. त्यामुळे हे बघा, इथे आपल्याला आतून आता फोल्ड करून घ्यायचं. बघा, ज्या प्रकारे आपण ब्लाऊजला गोट मारतो त्याच प्रकारे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं व त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न करेल तो व्हिडिओ बनवण्याचा. बघा, किती छान अशी पट्टी तयार झाली. ती फक्त आता आपण आतून फोल्ड करून घ्यायची. खूप असं आता सध्या ना बोटनेकचे ब्लाऊज खूप ट्रेंड चालू आहे. बोटनेक सर्व बनवून घेत आहेत. बघा, यामध्ये तुम्ही कोणताही आकार आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. अशा प्रकारे मेन म्हणजे बोटनेक आपल्याला शिवता येण्यासाठी जे टिप्स पाहिजे आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, इथे तुम्ही मध्ये एक बटन लावू शकता, पॅच लावू शकता, किंवा हे बघा अशा प्रकारे रेडीमेड माझ्याकडे गोंडे आहेत ते मी लावले आहेत. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.